एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। एवढ्या दिवसानंतर लॉंग ब्लॉग येतोय। काय करणार, मला वेळच भेटत नव्हता आणि दररोज काय टाकावं हे पण सुचत नव्हतं, म्हणून ब्लॉग येत नव्हते। आणि बॅग मला मिशोने परत फसवलं। ही बॅगचा बंद तुटलेला आहे, खूप कमजोर निघाली। तर आता आले मी टिफिन वगैरे काढून ठेवते। आणि हा आहे जूनचा फर्स्ट व्लॉग। हा आहे जून महिन्यातला फर्स्ट व्लॉग। सो होप सो की पूर्ण महिना मी असंच कन्सिस्टंटली फॉलो करेल, असाच पूर्ण महिना खूप छान जाईल। तर आज आहे सॅटरडे, आले मी काढून ठेवलं टिफिन वगैरे आणि आता मी फ्रेश होऊन येते। अगोदर दूध गरम करायला ठेवते, म्हणजे मी फ्रेश होईपर्यंत दूध गरम होईल। मला चहा प्यायची खूप इच्छा होते, कारण मी काल चहा बनवला होता, एवढा भारी झाला होता। म्हणून मला आता परत, म्हणजे माझं मन नाही भरलं तो चहा पिऊन, म्हणून आता परत बनवते। सो चला, दूध गरम करून ठेवते। भाजी पोळी तर सकाळचीच आहे बाबा, सकाळची ह्याच्यात बसायला पाहिजे। आज मला पहिल्यांदा आज मला ऑफिसवरून आल्यावर भूक लागली नाही, नाहीतर कारण आता मी गाडी घेऊन जाते येते ना, तर त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागत नाही यायला, नाहीतर आणि परेशानी पण होते स्टॉप पासून इथपर्यंत चालत यायला। पण मला पेट्रोलला काही गाडी परवडत नाहीये तितक्या लांब जाऊन येऊन करायला, म्हणून बहुतेक मला परत बसनेच जाणं चालू करावं लागणार आहे। आणि प्लीज इग्नोर, आमचा शिरो ओरडतोय, तुम्हाला आवाज येत असेल। आता आमचाच झालेला आहे, तो खूप जास्त क्यूट आहे। मला त्याला बघितलं ना खुशी आणि टोनीचीच आठवण येते। अरे नाही का, मी काल फ्रायडेला सुट्टी घेतली होती स्पेशल कपडे धुण्यासाठी, कारण मी एवढे कपडे धुवायला टाकले होते ना खूप जास्त, त्याच्यामुळे मी स्पेशल कपडे धुण्यासाठी सुट्टी घेतली होती। तर एवढे जास्त कपडे होते ना, माझी तब्येत खराब झाली, बर्थडे होता आणि मग नंतर वेळ भेटला नाही, म्हणून एवढे जास्त कपडे जमा झाले होते। सर्व कपडे मग धुवायचं काम मी एकाच दिवशी केलं आणि मग तेवढे कपडे धुवून एवढं माझं अंग दुखू लागलं, मग आराम पण केला। आणि आज मग गेले होते, मग मी आता आली। तर आता ते सर्व कपडे घड्या करून ठेवायचे, रूम क्लीन करायची। ह्याचा अगोदरचा ब्लॉग पण रूम क्लिनिंगचाच होता आणि हा पण थोडाफार रूम क्लिनिंगचा येणारच आहे पार्ट, प्लस कुकिंग पण येईल। पण रूम मला ना असं थोडी जरी घाण दिसली जरी कसं तर चिडचिड होतं आणि मला माझंच मन लागत नाही। आणि मेन म्हणजे मला उद्यापासून प्रोडक्टिव्ह राहायचे खूप, मला सर्व काही म्हणजे मला डेली ब्लॉग टाकायचं आहे, सो सर्व काही फॉलो करायचं आहे। त्यासाठी चलो सर्व काही आवरूया, दूध गरम करायला ठेवते। हो, मी फ्रेश होऊन येते, दूध गरम करायला ठेवले। चलो खूप जास्त फ्रेश वाटते, एकदम भारी वाटते। पाणी का अडकते? इधर तो बाल अटक गए। चला आता चहा बनवू मस्त पैकी अद्रक वाला। एंड जस्ट इग्नोर द बॅकग्राउंड गाइज, इट्स टू मेसी बट आय एम नॉट मेसी। वाव, स्किन बघा किती छान दिसते, ओह माय गॉड। आणि बरेच जण हे रेड डाग बद्दल बोलतात, तर हे अगोदर जे पिंपल्स होते त्याचे खड्डे वगैरे ते तर कधीच नाही जाऊ शकत जोपर्यंत मी लेझर ट्रीटमेंट नाही घेत, आणि लेझर ट्रीटमेंट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे। सो आपल्याला जे आहे तेच म्हणजे ॲडजस्ट करून चालावं लागणार आहे। वा, खूप फ्रेश वाटते। आणि आज तर मी काहीच लावलं नव्हतं चेहऱ्याला, सकाळी उशीर झाला होता। सकाळी उठते ती चहा घेते हातात, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात। सारी असू
picture look fire. I'm editing la passion. I need captions, I the higher. Dumbu, dumbu, filters नको रे. It's a heart, I hate all. It's karan content, yeah. Dumbu, dumbu, shining every day. चला मस्त चहा पिऊन मग कामाला लागू. तर येते जरा चहाने. चलो या चहा प्यायला. आणि माझा मनी प्लांट बघा किती छान वाढलाय. हे आर्टिफिशियल आहेत बाकीचे. आणि हा किती मस्त वर वर चाललाय, इथपर्यंत गेलाय. आणला तेव्हा एवढाच होता. असं मस्त आता मी याला वर चढवणार आहे इकडे. तर झालं चहा पाणी झालं. आता भांडे धुवून घेते. तर हे भांडे सकाळी पडलेले आहेत. आणि आज मला एक टेन्शन नाही, ते म्हणजे स्वयंपाक करायचं. सकाळची भाजी पण आहे, चपाती पण आहे, थोडीशी खिचडी बनवेल. आणि हे भांडे मी सकाळीच धुवून जाते, पण आता मला वेळ नव्हता आज. खूप गडबड झाली होती म्हणून मग आता. आणि हो, मी बिहाइंड द सीन सुद्धा शूट करते. मागे तुम्हाला दिसत असेल कॅमेरा लावलेला. सो ते तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. आणि लॉंग ब्लॉग पण तुमची इच्छा असेल लॉंग ब्लॉग पण बनवायचा बिहाइंड द सीनचा, तर तो सुद्धा मी नक्कीच बनवेल. कारण आता जून मध्ये आपल्याला सुपर ऍक्टिव्ह राहायचंय. जून मध्ये तुमच्यासाठी नवीन कॉन्टेंट घेऊन यायचं आहे. सो सजेस्ट करत राहा मला मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू. आणि हो, आपण जस्ट डिस्कशन म्हणून एखाद्या टॉपिकवर पण बोलू शकतो. सो ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. एखादं शॉपिंग चॅलेंज सांगा किंवा काही चॅलेंज करू शकतो आपण. तुम्ही ते पण सजेस्ट करू शकता. आता तर माझ्या डोक्यात आलं होतं की पूर्ण एक संडेचा ना दिवसभर साडी घालून राहायचं आणि कसं वाटतं ते दाखवायचं. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल, करायला पाहिजे का? जर तुम्ही म्हणलात तर नक्कीच बनवेल. कसं राहत असतील यार खरंच आपली मम्मी ते पूर्ण दिवसभर साडी घालून. खूप अवघड आहे, माझ्याच्याने तर शक्यच नाही. तरी चॅलेंज जर करायचं म्हणलं तर आपण ट्राय करू शकतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जे सॉन्ग ऍड केलं होतं खूप जणांना खूप आवडलं होतं ते. आणि बरेच जण विचारत होते की कसं बनवलं, तर ते मी नाही बनवलेलं, मी बनवून घेतलेलं फ्रेंड कडून. आई अद्रक. तो कॅमेरा मी बंद करते, थांबा. आज माझ्यामध्ये खूप एनर्जी आली आहे, काय माहिती कसं काय. के रंग से एखादं गाणं डोक्यात बसलं ना, डोक्यात तेच बसतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी नवीन पोळी डब्बे पण घेतलेत. तुम्हाला दिसत असेल ते पाठीमागे, खूप भारी आहे यार. मी त्याचं देईन तुम्हाला लिंक. आज टिफिनसाठी बनवली होती वांग्याची भाजी आणि चपाती. आणि आजची वांग्याची भाजी खूप भारी झाली होती. मला काम करायचं पण काय येत नाही, पण वेळ भेटावा मला असा निवांत, मग मी कितीही काम करेन. Reels मध्ये बिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक कमेंट्स. तर उद्या आहे संडे म्हणून म्हणलं चला आता हेअर ऑइल करू. आणि मला तर वाटतं सगळ्या मुलींचं असंच असेल की आदल्या दिवशी हेअर ऑइलिंग करायची, म्हणजे सॅटर्डेला, आणि संडेला हेअर वॉश करायचं. कंपल्सरी सर्व मुली संडेलाच हेअर वॉश करतात माझ्यासारखं, मला माहिती. तर मी पण म्हणलं हेअर ऑइलिंग करून घेऊ. आणि काल मी थोडेसे कर्ल्स केले होते, तर हे समोरचे केस तसेच राहिले. काही पण करायचं उगाच. आणि असं गॅलरीमध्ये मस्त हवा, नॅचरल हवा घेत जे काम करण्यात मजा आहे ना, ते कशातच नाही. आज पाऊस नाहीये. आता बहुतेक जून मध्ये ऊन पडणार आहे वाटतं. मला तर वाटलं होतं मेचा महिना किती अवघड जाईल, मला गरमी अजिबात सूट होत नाही. म्हणलं होतं किती परेशानी होईल मे मध्ये. आणि मे मध्ये देव माझ्यावर मेहरबानच झाला, अजिबात ऊनच नाही पडू दिलं.
झालं हेअर ऑइल करून आणि सगळं असं पचपच पचपच लावले, तुम्हाला दिसत असेल. आणि मी शूट काही केलं नाही नंतर, कारण तिथे बाहेर अंधार झाला होता तोपर्यंत, म्हणून म्हणलं जाऊ द्या. आणि आता एवढा ढिगारा, जेवढे कपडे मी धुतले होते ना ते सगळे कपडे आता घडी करून ठेवायचे, खूप जीवावर आले. आणि मी मागच्या अर्धा तास झाला करते, तिथं सर्व लावून ठेवलेत, आता हे लावते. आणि एवढे कपडे आता कुठं ठेवू, मला हे टेन्शन आले. सगळी क्लिनिंग मी आजच करून घेणार आहे, कारण मला उद्या निवांत, रविवारचा दिवस उद्या निवांत घालवायचा आहे. आणि उद्या मला कोणीतरी स्पेशल फ्रेंड माझी भेटायला येणार आहे, सो तिला पण मला वेळ द्यायचा आहे. आणि ती सुद्धा ब्लॉगर आहे बरं का, तुम्हाला अंदाज येणार नाही ती कोण आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही गेस केला तरी तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला जेव्हा ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला क्लिअर होईल. आणि या ड्रेसेसची लिंक बरेच जण मागतात, सो मला त्यांना सांगायचे की ह्या ड्रेसेसचा मी फुल ब्लॉग एक बनवलेला आहे मिशो हॉलचा. सो त्याच्यामध्ये सर्व ड्रेस जेवढे पण आहेत मी रेग्युलर वापरते सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. सो तिथे जाऊन प्लीज चेक करा, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा मी घालते तेव्हा लिंकची कमेंट येते आणि मी दरवेळेस ते लिंक शोधून लिंक सेंड करणं पॉसिबल होत नाही. तर झालं माझं काम, सर्व आवरून झालं, रूम पूर्ण क्लीन केल्या तिने पण. आता रूम वाळतीये म्हणून मी बसली आहे, बेडशीट वगैरे लावायचंय. आणि 9:30 झालेत आता. आणि आज मी सर्व काम आजच आवरले म्हणून मला खूप भारी वाटायलंय. मग मला उद्या थोडंसं डेकोरेशन वगैरे करता येईल, कारण डेकोरेशनला वेळच भेटत नव्हता म्हणून सगळं पेंडिंगला होतं. 1 मिनिट, ऑलवेज सर्व काही पेंडिंगला होतं. तर आता मी फायनली उद्या करेल मग डेकोरेशन वगैरे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आता खिचडी बनवायचा मूड पण नाहीये, काय करू, बनवावी लागेल कारण मला भूक लागलेली आहे भरपूर, खूप अशी. आणि चला मग आता खिचडी बनवूया, देन मग बाकीचं बघू. आणि थोडीशी जास्त बनवली मी सकाळी नाश्त्याला फ्राय करायला. कढीपत्ता, खिचडी शिजायला ठेवली आहे. खिचडी शिजेपर्यंत पापड भाजून घेऊ. तसं मला पापड तळलेले जास्त आवडतात, पण चेहऱ्यासाठी थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल. आणि तळायचा कुटाणा पण खूप असतो त्याच्यामुळे, परत ते तेल कुठं ठेवायला काय करायला म्हणून हे करायचं. सो गाईज झालं माझं जेवण वगैरे सर्व आवरलं. बेडशीट वगैरे मी काय आता अंथरणार नाहीये, कारण आता पण अशी पण रात्री आणि मी ऑइल लावलेलं आहे, परत ते बेडशीटला लागायचं, परत मला वॉश करावं लागायचं. सो मी तसंच ठेवलेलं आहे, आज तशीच झोपणार आहे. बाकी मग उद्या आवरेल. आणि उद्या तर आहे संडे, उद्या एन्जॉय. काम पूर्ण झालंय आजच म्हणून मला खूप भारी वाटतं. तर चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.